कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला, कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला पेला भरून प्यायला देणे, असं सगळे तीर्थ म्हणून गोमूत्र प्यायला लावला. विनायक राऊतांवर सुनेचे गंभीर आरोप काय? अघोरी कृत्यासाठी भोंदू फिरोज शेखला अटक, नवा ट्विस्ट काय? उद्धव सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यावर सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप केले. गिरिजा यांनी 2018 ते 2022 दरम्यान राऊत कुटुंबियांनी मानसिक छळ केल्याची तक्रार पोलिसांत दिली. यात अघोरी कृत्य आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी राऊत कुटुंबीय मला वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. यात कुणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवायचं, तर गोमूत्र, हळद, देवी समोरची अंगाऱ्याची उदी घातलेलं पाणी तीर्थ म्हणून प्यायला देणं असले प्रकार करायचे, असे आरोप गिरिजा यांनी केले. धक्कादायक बाब म्हणजे हे विचित्र प्रकार म्हणजे त्यांचा मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे हे लपवण्यासाठी केल्याचं सांगत आयुष्य बर्बाद केल्याचा आरोप गिरिजा यांनी माध्यमांसमोर येऊन केलाय. राजकीय आहे. काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहेत, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं. म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. तो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत. असं वाटतं की त्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा की मी 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते. आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. गिरिजा यांच्या या आरोपांनंतर पोलिसांनी या प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात नवा ट्विस्ट आला तो भोंदू फिरोज शेखच्या अटकेनं. सावंतवाडी तालुक्यातल्या कोलगावमधून पोलिसांनी फिरोज शेखला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, पण फिरोज शेख याच्या नातेवाईकांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हटलंय. तो माझो मेवणो सक्को मेवणो आणि त्यामुळे आम्ही जास्त करून
आमचं काय काम नसतं त्यामुळे ते बोलणं चालणं आमचं सगळं म्हणलं घरातलं होतं. पण काय काम नाही ना आपलं, त्याच्यामुळे काय जास्ती आम्ही विचारलो नाही. बा तुझं काय काम असा त्याच्याकडे काय केलं काम आता. पण विनायकरावचे सुनेक मी कधी इतकेच बघूक ना तसं तर माझा दिवसातून 4-5 जाणं येणं रस्त्यावरून असतात. आणि कधीतरी आठवड्यातून एकदा मी इकडे येतो. नाही नाही इकडे असलं ह्या इकडे काय होणार नाही. जादू टोंडा ह्या कोणाकडे होणार नाही आमच्याकडे. आणि ह्या घरात कोणाकडे विचारलं तर असली कामं करणार नाही. म्हणजे आज्या पंजापासून करतात. आताचेच नाही सर. आता समजा नवीनच जो करणार ना त्याचे आजोबाचे आजोबा त्यापासून पूर्वीपासून म्हटलं ते बघित होते. का हो नवीनच असं नाही म्हणलं पूर्वजापासून असा. पण इकडे पैसे विषय घेणंच नाही कोण. काल सकाळी 11 वाजता नेलं. आम्ही त्यांना विचारलं तिकडे ना. मी जाऊ ना ती माझी बायको आणि त्याची बायको आणि ते भाऊ गेले आणि त्याची बहिणी गेले. त्यांनी विचारलं ते मला मुंबईच्या प्रमाणे आमचा त्यांना मुंबई नेऊन ठाण्यात चौकशी करून सोडणार. हो चांगलेच लोक येतात. आपलं काम असतं तर चांगले लोक येतात. असे येणच नाही कसे सांगा. चांगलेच लोक येतात. खराब लोक येणच नाही कसं. वाईट सुद्धा कोणाचा असला तर बरा नाही कोण नाही तर त्यासाठी येतात. नुसतं येणच नाही. आमचा वाईट करूचा असले वाईट काम आमच्याकडे होणार नाही. दरम्यान पोलीस या प्रकरणातल्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासाठी पथकं पाठवण्यात आली आहेत. आता फिरोज शेख याच्या चौकशीत काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल. पण या सगळ्या प्रकरणावर ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. माजी खासदार विनायक राऊतांनी सुनेनं केलेले आरोप फेटाळले असले तरी पोलीस कारवाईत नवी माहिती काय उघड होते हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.